हॅलो एव्हरीवन. महाट्रान्सको ची एक्झाम आपली झालेली आहे 29/12/2024. तर याचं जे एक्सपेक्टेड कट ऑफ वरती आजचा व्हिडिओ आहे. एक्सपेक्टेडचा मिनिंग आहे की स्टुडंटकडून मिळालेला रिस्पॉन्स, परत 2022ला जी आपली ट्रान्सकोची एक्झाम झाली त्याचा जो कट ऑफ आलेला ते, परत पेपरची लेवल जी होती ते, स्टुडंट व्हॅकन्सी किती होत्या, या 3-4 गोष्टीवरून हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. याच्यामध्ये थोडं 2-3 मार्क्सचं प्लस मायनस असू शकते. ठीक आहे. ओपन 90 to 100 हा जनरलचा कट ऑफ आहे आणि हा फिमेलचा कट ऑफ आहे. ओपनसाठी 90 to 100, ओबीसी साठी 85 to 90, एससी साठी 80 to 85, ईडब्ल्यूएस 80 to 85, एसबीसी 90 to 100, एनटीडी, एनटीसी, एनटीबी यासाठी 95 85 to 90, विजय साठी 80 to 85, एसटी साठी 75 to 80 आणि एसईबीसी साठी 85 to 90. वुमन्स रिझर्वेशनमध्ये जर बघितलं, WR कॅटेगरीचं रिझर्वेशन राहते त्याच्यामध्ये ओपन WR 85 to 90, ओबीसी WR 80 to 85, एससी WR 75 to 80, ईडब्ल्यूएस WR 70 to 75, एसबीसी 85 to 90, एनटीडी 80 to 85, एनटीसी 80 to 85, एनटीबी 80 to 85. नियर अबाउट सेमच राहणार. 2-3 मार्क्स, एखादा मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतो यामध्ये. परत व्हीजेए मध्ये 78 to 83, एसटी मध्ये 70 to 75, देन एसईबीसी मध्ये 80 to 85. ठीक आहे. जो फायनल आपला कट ऑफ, रिअल कट ऑफ असतो रिझल्ट लागल्यानंतर, त्याच्यामध्ये 0.25 किंवा 0.5 मार्क्सने सुद्धा आपण रिझल्टच्या इन किंवा आउट होतो. त्यामुळे हा जो कट ऑफ आहे तो ओव्हरऑल एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. याच्यामध्ये 2-3 मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतात. याला एकदम एक्झॅक्ट कट ऑफ म्हणून घ्यायचं नाही. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. तुम्ही पेपर दिलेला आहे, त्या पेपरनुसार तुमचे जे काही तुम्ही मार्क्स कॅल्क्युलेट केले आहेत त्या अकॉर्डिंग तुम्ही एक्सपेक्टेड काढू शकता तुमचा रिझल्ट. त्यासाठी हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. बाकी पूर्णपणे यावर डिपेंड राहू नका. तुमचा रिझल्टही लवकरच लागणार आहे, त्यामुळे लवकरच आपल्याला जो रिअल कट ऑफ आहे रिझल्ट लागल्यानंतर तोही समजेल. ठीक आहे. बाकी पेपरची लेवल जर आपण बघितली, लेवल ऑफ, एक मिनिट, अदरचा जो कट ऑफ आहे एसपी म्हणजे स्पोर्ट पर्सन, पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, आणि एक असतो ओआर म्हणजे ऑर्फन. अशा 3-4 अदर कॅटेगरी आहे. याच्यामध्ये जो कट ऑफ आहे तो अदर दॅन, म्हणजे मी जो अदर तुम्हाला आतापर्यंत कट ऑफ सांगितला त्यापेक्षा कमी कट ऑफ राहतो या कॅटेगरीजमध्ये. ठीक आहे. तर एक्झॅक्ट आता सांगता येणार नाही पण कमी असतो. तर बाकी लेवल ऑफ पेपरचा जर विचार केला तर पेपरमध्ये ॲज युजल मी तुम्हाला याच्या आधी पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं की पॉवर सिस्टीम, मशीन, नेटवर्क आणि मेझरमेंट, तसे 3 ते 4 सब्जेक्ट आपले मेन सब्जेक्ट असतात आणि त्यावरच हा पेपर होता. ठीक आहे. आणि लेवल ऑफ पेपरचा जर विचार केला तर डिस्कॉमच्या पेपरपेक्षा थोडी प्लस लेवल होती, त्यामुळे डिस्कॉमपेक्षा थोडा कट ऑफ याचा कमीच लागेल. वॅकन्सी आणि लेवल ऑफ पेपर या दोन्हीच्या अकॉर्डिंग जर विचार केला तर डिस्कॉमपेक्षा थोडा प्लस पेपर होता, लेवल त्याची थोडी प्लस होती, त्यामुळे थोडा कट ऑफ डिस्कॉमपेक्षा तर कमीच लागेल. बाकी डिस्कॉम आणि ट्रान्सको दोघांपैकी कट ऑफ आता एक्झॅक्ट कोणाचा आधी लागेल किंवा रिझल्ट एक्झॅक्ट कोणाचा आधी लागेल हे सांगता येत नाही, पण असं वाटतंय की ट्रान्सकोचा रिझल्ट आधी लागेल. आणि दोन्हीमध्ये नियर अबाउट जर विचार केला तर काही स्टुडंट असे असू शकतात की ते डिस्कॉम आणि ट्रान्सको दोन्ही एक्झामला कॉमन असतील, त्यामुळे ते एकच कोणती तरी डिस्कॉम किंवा ट्रान्सको जॉईन करणार, तर अदर स्टुडंटला तिथे चान्स भेटेलच. ठीक आहे. बाकी ओव्हरऑल हा असा एक्सपेक्टेड कट ऑफ होता, तर यानुसार तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करू शकता. बाकी तुम्ही अदर जे आता याच्या समोर ज्या एक्झाम आहे त्यावरही तुमचं टार्गेट करू शकता. तुमचं जे काही मार्क्स आणि त्या अकॉर्डिंग जे आलेलं आहे तर समोरचं तुम्ही प्लॅनिंग अपकमिंग ज्या एक्झाम आहे त्या अकॉर्डिंग करू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.